वंदन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला जे कायची अनुमायची चंदन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला बेकायेची अनमायेची चंदन माणसाला बेकायेची अनमायेची चंदन माणसाला भाजून पोळे पोळी भाजून पोळे पोळी भाजून पोळे पोळी टिकेल पोळी तुझी बिचारी जळेल जनता भोळी जळेल जनता भोळी जळेल जनता भोळी टिकेल पोळी तुझी बिचारी जळेल जनता भोळी ममता गौतमाची समता गौतमाची ममता गौतमाची समता गौतमाची हवी जगाला नको इथे रणकंदन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला बेकायेची अनमायेची चंदन माणसाला बेकायेची अनमायेची चंदन माणसाला रणगाड्यांच्या रांगाणी गडगडणाऱ्या तोफा गडगडणाऱ्या तोफा गडगडणाऱ्या तोफा सूचित करती खचित आहे उभ्या जगाला धोका उभ्या जगाला धोका उभ्या जगाला धोका सूचित करती खचित आहे उभ्या जगाला धोका असला फौज फाटा असला शस्त्र साठा असला फौज फाटा असला शस्त्र साठा निर्जाईल जग जाईल असली इंधन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला बेकायेची अनमायेची चंदन माणसाला बेकायेची अनमायेची चंदन माणसाला कुणी बनविले दास कुणी बनविले दास कुणी बनविले दास कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास कुणी गुलामी फास कुणी गुलामी फास कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास वामन ऐक आता सांगे भीमगाथा वामन ऐक आता सांगे भीमगाथा जुन्या पिढीचे नको रूढीचे बंधन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला वंदन माणसाला बेकायेची अनमायेची चंदन माणसाला बेकायेची अनमायेची चंदन माणसाला बेकायेची अनमायेची चंदन माणसाला सूर तेच छेडता
नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज. शो सुरू होत आहे सूर तेच छेडिता आणि मी आहे आपल्यासोबत विश्वास शेरीकर. आज 15 मे आपल्या नाशिकचे नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचेच आणि इतकंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही परिचित असणारे महाकवी वामन दादा कर्डक यांचा आज स्मृती दिन. त्यानिमित्त श्रोते हो, आपण आजच्या कार्यक्रमात त्यांनी रचलेली काही गाणी आणि त्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. महाकवी वामन दादा कर्डक हे गीतकार, संगीतकार, कवी आणि शाहीर या अशा सर्व प्रकारे महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे वामनदादा कर्डक यांचे नातू हे आपल्या रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांचे नातू वैभव रवींद्र कर्डक हे आपल्या रेडिओ विश्वासच्या स्टुडिओत उपस्थित आहे. नमस्कार. नमस्कार. तर आजचा हा कार्यक्रम वामनदादांवर आधारित असला आहे, वामनदादा कर्डकांवर आधारित आहे. तर आपल्याकडून मला यांच्याविषयी आपण जी माहिती द्याल ती विशेषतः नाशिकचे श्रोते निश्चितच ऐकायला उत्सुक असतील. तेव्हा श्रोते हो, आजच्या या विशेष कार्यक्रमास आपण सुरुवात करूया. चालला तांडा चालला, तांडा चालला, तांडा चालला. पोटाच्या खळगीसाठी बांधून विराट पाठी, पोटाच्या खळगीसाठी बांधून विराट पाठी. तांडा चालला, तांडा चालला, तांडा चालला, तांडा चालला. कुणी नावाचे, ह्या दुष्काळी लोकांचे होतीच कुणी नावाचे. एक दिसाची भाकर भाजी मुळीच नाही गाठी. तांडा चालला, तांडा चालला, तांडा चालला, तांडा चालला. शोधासाठी, पाण्याच्या शोधासाठी, धान्याच्या शोधासाठी, पाण्याच्या शोधासाठी, केवळ आपल्या पोटासाठी मुकादमाच्या पाठी. तांडा चालला, तांडा चालला, तांडा चालला, तांडा चालला.
बोट आवळली आता या गाडीचा गाडीवान हा लढेल क्रांतीसाठी ताना चालला ताना चालला ताना चालला ताना चालला समतेचा वागी वारा का पिळवणुकीला थारा समतेचा वागी वारा का पिळवणुकीला थारा त्या नगरीच्या शोधासाठी नव्या माणसा पाठी तांडा चालला तांडा चालला तांडा चालला तांडा चालला माणूस नवा घडवावा हा लोक लढा लढवावा माणूस नवा घडवावा हा लोक लढा लढवावा एकजुटीचा वामन आमचा आभाळ आता गाठी ताना चालला ताना चालला ताना चालला ताना चालला सुरतेच खेळता महाकवी वामनदादा कर्डक यांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 मध्ये देशवंडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या छोट्याशा गावामध्ये झाला. महाकवी वामनदादा कर्डक हे रचनाकार म्हणून जे प्रसिद्ध आहेत तर त्याविषयी थोडंफार सांगा ना. तसं वामनदारांची जी सुरुवात झाली हे एक रचनाकार म्हणून तर 3 मे 1943 मध्ये झाली. अच्छा. त्या पिरियड मध्ये वामनदारा ओल्ड ब्रिजेचा दादर मुंबई येथे आपल्या रोजीरोटीसाठी भावाबरोबर तिकडे गेले होते सदाशिव कर्डकांबरोबर. अच्छा. त्या पिरियड मध्ये मग रोजगार हमी योजनेचे काम वगैरे करता करता त्या पिरियड मध्ये शाहीर घेवडेस आणि भीमराव कर्डक अच्छा यांच्यासारख्या शायरांचे वामनदारांवरती प्रभाव पडलेले होते. बर. मग त्या पिरियड मध्ये कवी प्रदीपांचं एक गाणं भरपूर त्या पिरियड मध्ये गाजलेलं होतं की आज कितने दिनों से हमको गुलाम करके पुकारा है दूर हटोए दुनिया वालो है हिंदुस्तान हमारा है हे त्या पिरियड मध्ये राज कपूरच्या चित्रपटांचं ते गाणं गाजलेलं होतं. त्या पिरियड मध्ये वामनदारांनी मग त्या गाण्याचं विडंबन केलं. आज कितने दिनों से हमको अच्युत करके पुकारा है दूर हटोए काँग्रेस वालो है हिंदुस्तान हमारा है हे त्यांनी बिरडी चाळीतल्या लोकांसमोर त्यावेळेस गाऊन दाखवलं दारांनी. तर त्या पिरियड मध्ये टाळ्यांच्या गडगडाट दारांवरती ज्यावेळेस पडला त्या पिरियड मध्ये मग दारांना वाटलं की मी कवी झालो. अच्छा. मग तिथून पुढे मग दारांनी रचना करायला सुरुवात केल्या. काही जसे मिळतील तसे प्रोग्राम करू लागले. त्या पिरियड मध्ये नावारूपाला एवढे दादा आलेले नव्हते. मग काय हँडबिल्स वगैरे छापून वगैरे कॅलेंडर वगैरे छापून दादा वाटत असे लोकांना किंवा दारोदारी जाऊन कार्यक्रम करत असे. लोक जागृतीचे काम दादा करत होते. चांदण्याची
चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. सोचितला चारा देत होता सारा, सोचितला चारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा. भीमाई परी चिल्या पिल्यावरी, भीमाई परी चिल्या पिल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा, लोपली निराशा का लोपली निराशा, लोपली निराशा का लोपली निराशा. 7 कोटी मधी विकासाच्या आधी, 7 कोटी मधी विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. झाले नवे नेते मलाईचे धनी, झाले नवे नेते मलाईचे धनी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी. झुंज दिली खरी रामकुंडावरी, झुंज दिली खरी रामकुंडावरी, दगड गोटे खाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. सुरतेच खेळता. कालांतराने कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची आणि दादांची ओळख झाल्यानंतर मग दादासाहेब गायकवाडांनी बरेचसे कार्यक्रम लावले त्या पिरियडमध्ये बाबासाहेबांच्या स्टेजवरची. मग तिथून पुढे दादांची सुरुवात जी झाली शेवटपर्यंत हीच राहील. मग मला वाटतं ते आंबेडकरी चळवळीत सामील झाले सामील झाले आणि सक्रिय झाले. एक मग अण्णाभाऊ साठे
आणि शाहीर अमर शेख यांच्याही ते सानिध्यात आले हा. आणि मग खऱ्या अर्थाने त्यांचं गीत रचना करणं की शाहिरी किंवा लावण्या किंवा इतर लोकगीत हे यात तर आपल्याला अण्णाभाऊ साठेंच्या त्यावेळेसच म्हणावं लागेल. हा कारण ओल्ड बिल्डिंग चाळीत असताना हा. दादाला मुंबईला हा दादा ज्या चाळीत राहत होते तिथून पुढे 3 लाईन पुढे सोडून जी चाळ होती तिथे पुढे बाबासाहेब आंबेडकर राहत होते. बाबासाहेब आंबेडकर नुकतेच तिथे राहायला आलेले होते बिडी चाळीमध्ये. आणि पाठीमागच्या 2 लाईन सोडून पाठीमागच्या रूम मध्ये अण्णाभाऊ साठे राहत होते. अच्छा हे ज्यावेळेस कार्यक्रम करीत होते त्या पिरियड मध्ये अण्णाभाऊ साठेंची आणि वामनदारांची ओळख झाली. आणि तिथून मग पुढे मग सुरुवात झाली. एकमेकांची रचना ऐकवत असत वामनदार आणि अण्णाभाऊ साठे. आणि तिथून पुढे एकमेकांच्या घरी जेवतही असत. एकमेकांच्या रचना एकमेकांना आवडत असेल. फक्त फरक एवढाच झाला होता की अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट पक्षाचं काम करीत होते. त्यांची कम्युनिस्टांची चळवळ होती आणि वामनदारा हे आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय झालेले होते. कार्यकर्ता म्हणून, एक कवी म्हणून, एक गायक म्हणून. दोघांचे काम एकच होते, फक्त पक्ष वेगवेगळे होते. अच्छा पल्ला 100 कोसाचा दूर, जीव आईला भेटाया धूर. वेडी ही माया, वेडी ही माया, वेडी ही माया. पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया. पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया. काळावाणी उगीच बाई इतकी मोठी झाले, इतकी मोठी झाले. या 90 पायी ह्या मुलखाला आले, या 90 पायी ह्या मुलखाला आले. 2 घडी सोडी न राया, सोडी न राया, सोडी न राया. पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया. पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया. फुलवली परकरवाली फुलातली फुलराणी, फुलातली फुलराणी. खेळूसे वाटते चिमण्या पोरी वाणी, खेळूसे वाटते चिमण्या पोरी वाणी. जाऊ दे सुख ते घ्याया, सुख ते घ्याया, सुख ते घ्याया. पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया. पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया. खेळ संपता असता थकवा आई पाशी जावे, आई पाशी जावे. जे हवे मला ते खायाला मागावे, जे हवे मला ते खायाला मागावे. दही दूध तुपाने नाया, तुपाने नाया, तुपाने नाया. पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया. पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया. बसता पेंगत असता आईच्या पंखात, आईच्या पंखात. माझ्या आवडीचे ते अंगाई गीत,
माझ्या आवडीचे ते अंगाई गीत सांगावे आईला गाया आईला गाया आईला गाया पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया माझ्यासाठी जे जे काही करील माझी आई करील माझी आई सोडून तुला मी ते खायाचे नाही सोडून तुला मी ते खायाचे नाही आणि न तुलाही जाया तुलाही जाया तुलाही जाया पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया आईच्या भेटीसाठी घुरकन येशी दाची घुरकन येशी दाची मी कसे जायचे पंख नव्हे मज पाची मी कसे जायचे पंख नव्हे मज पाची वाटते तुळीही काया तुळीही काया तुळीही काया पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया माहेराचा वामन सुद्धा येईना ग बाई येईना ग बाई निरोप आईचा कळला असता काही निरोप आईचा कळला असता काही दादाही येईना न्याय येईना न्याय येईना न्याय पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया 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 सुरतेच छेडता त्यांनी ज्या विविध प्रकारच्या रचना केल्या आहेत त्या कोणकोणत्या आणि कशा प्रकारच्या आहेत त्याच्याबद्दल काय सांगता येईल? रचना जर आपण जर म्हटलं तर वामनदारांच्या रचना ह्या पूर्वीपासून पहिले लोकगीत आणि सामाजिक गीतांच्याच होत्या. बर. त्याच्यामध्ये मग यव पाहुणा झालं चल ग हरणी तुरु तुरु सारं अशा अनेक प्रकारच्या रचना त्यांनी केल्या. देशभक्ती बरं रचना त्यांनी केल्या त्या पिरियड मध्ये. जसं बोल उठी हालचाल जमाना बदलेगा आज नाही तो कल जमाना बदलेगा. गझल पण केली आहे. हो गझल पण केली. पाहिले न जे कधी ते आज आम्ही पाहतो. जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो. उदाहरणार्थ म्हटलं तर वामनदारांच्या आवाजात एक आहे वंदन माणसाला ते एक आहे. त्याच्यानंतर लोक फुटपाथ पे रहते मेरे भारत में मांग कर आज भी खाते मेरे भारत में. अशा अनेक प्रकारचे त्यांनी देशभक्तीपरक पण तयार केले. आज आम्ही पाहतो जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो. पाहिले ना जे कधी
ठाई आज दुसरा आज आम्ही पाहतो पाहिले ना जय कधी बांधणारे भिंत धोके बाज आम्ही पाहतो पाहिले ना जे कधी तिच्या त्या जीवनाची सांज आम्ही पाहतो पाहिले ना जे कधी अंतिला ते कापण्याचे काज आम्ही पाहतो पाहिले ना जे कधी संपलेल्या गायनाचा साज आम्ही पाहतो पाहिले ना जे कधी ते आज आम्ही पाहतो जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो लाज आम्ही पाहतो लाज आम्ही पाहतो सुरतेच खेळता त्याच्यानंतर मग जेव्हा आंबेडकरांच्या स्टेजवर वामनदादा गात होते 1954 दरम्यान, आता बाबासाहेबांना तर वामनदारांचं नाव माहिती होतं. दादासाहेब गायकवाडांनी त्यांची ओळख करून दिली होती, कारण बाबासाहेबांनी वामनदारांचा आवाज ऐकलेला होता, भाऊ कोणतरी गातोय आपल्या स्टेजवरची. मग 1952 ते 54 दरम्यान बाबासाहेबांची सभा चालू असताना जेव्हा वामनदादा गाणं गात होते की काल मुजरेचे केले रे माझे मेलेल्या बापाने, आज मुजरेच मला करती भीम प्रतापाने, हे गाणं गात असताना मग गाणं झाल्यानंतर बाबासाहेबांनी अक्षरशः थप ठोकली की माझे 100 भाषणांच्या सभा
तर वामनदारांची एक रचना बरोबरीची आहे म्हणून. अरे वा. तर मग तिथून पुढे वामनदारांच्या अनेक रचना निघाल्या. मग तिथे कोळीगीत झाले, बरेच रचना निघाल्या. मग या जवळजवळ 25,000च्या वरती वामनदारांची रचनावळी आहेत. त्याच्यातून जवळजवळ 120 ते 30च्या दरम्यान सगळे गाणे रेकॉर्डिंग झाले आणि आज अस्तित्वात आहे. अस्तित्वात आहेत. म्हणजे पाहिजे तसे समाधानकारक रेकॉर्डिंग झालेले नाहीयेत. आज जास्त प्रमाणात फक्त आंबेडकरीच रेकॉर्डिंग करण्यात आले आणि एक वामनदारांची एक वेगळी छाप पडण्यात आली की हे आंबेडकरी कवी आहेत. पण तसं नाही. वामनदारा हे सगळ्याच क्षेत्रातला लोकसंगीताच्या सर्वच क्षेत्रात त्यांचं नाव आहे. आणि प्रत्येक प्रकारची गाणी त्यांनी रचली आहेत. हो. त्या बोरी बाबळी तोंडारी आताच पिंपळ लाव. त्या बोरी बाबळी तोंडारी आताच पिंपळ लाव. तुझ्या कांतीने किंमत येईल आज तुझ्या नावाला. जशी माऊली तशी सावली मिळेल साऱ्या गावाला. त्याच तरुच्या छायेखाली, त्याच तरुच्या छायेखाली बसेल सारा गाव. त्या बोरी बाबळी सोडून दारी आताच पिंपळ लाव. त्या बोरी बाबळी सोडून दारी आताच पिंपळ लाव. कशाला जात इथे जगता इथेच मरता तुझ्या शाकळ पात. एक बनावा देश आपला, एक बनावा देश आपला असेच पाणीचा. त्या बोरी बाबळी तोरण दारी आताच पिंपळ लाव. त्या बोरी बाबळी तोरण दारी आताच पिंपळ लाव. बंधू भावाची ठाई ठाई जाणे कीर्ती आज तुझ्या नावाची. वगेल वामन उद्याने येते, वगेल वामन उद्याने येते कुणी जिंकेला डाव. त्या बोरी बाबळी सोडून दारी आताच पिंपळ लाव. त्या बोरी बाबळी सोडून दारी आताच पिंपळ लाव. त्या बोरी बाबळी तोरण दारी आताच
गोरी बाबळी तोरण दारी आताच पिंपळ लाव. आताच पिंपळ लाव 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 दारी आताच पिंपळ लाव. सूर तेच छेडता. आता खरं जर बघितलं तर वामनदादांना चित्रपटामध्येच इंटरेस्ट होता. हा. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला लल्लाट लेख अच्छा. त्या पिरियडचं फार गाजलेलं नाटक होतं अण्णाभाऊ साठेंच्या काळामध्ये. त्याच्यामध्ये वामनदादांनी घुमऱ्याची पण भूमिका केलेली होती. त्यांना चित्रपटाचं पण फार वेळ लागलं होतं की आपण एक चित्रपटचा हिरो व्हावं, एक मोठा कलावंत व्हावं म्हणून. पण ते त्यांच्याकडून काही शक्य झालं नाही. पण त्या पिरियडमध्ये 1959च्या दरम्यान महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कवी गायक कृष्णा शिंदे अच्छा. यांनी सांगत्या एका चित्रपटासाठी वामनदादांचं सांगा या विडीला अच्छा. ते गाणं. हे गाणं त्या पिरियडमध्ये रामकदमांकडे दिले. रामकदमांनी त्या गाण्यावरती विचार केला. त्या पिरियडमध्ये वामनदादांबरोबर सुरुवात करणारे जगदीश कपूरकर सर, हा. त्यांचा एक सवाल जवाब त्या सांगत्या ऐकामध्ये आलेला होता. मग दोघांची सुरुवात ही एकच चित्रपटापासून झाली. त्यावेळेस गदिमांचं नाव भरपूर महाराष्ट्रभर होतं. बरोबर. पण नौखे कवी त्या काळाचे वामनदादा आणि खेपडकर साहेब यांची सुरुवात झाल्यानंतर सांगते ऐका म्हणलं सांगा या वेळेला ह्या गाण्यामुळे पुण्यामध्ये जवळजवळ 2.5 वर्ष चित्रपट चालला. अच्छा. अरे वा. त्याच्यानंतर रामकदमांनी विचार केला. मग रामकदमांनी दादांना तिथं पुण्यामध्ये सगळी सोय करून दिली. दादा म्हणे तुम्ही इथून जायचं नाही, आता इथून पुढे आपल्याला चित्रपटांसाठी तुमचं मार्गदर्शन वगैरे गाणे वगैरे त्यांनी सोय केली. मग त्यांनी त्या पिरियड मध्ये 45 चित्रपट तयार होणार होता. अच्छा. तर त्या चित्रपटासाठी वामनदादांना काही गाणी लिहायला लावली. त्या पिरियड मध्ये दादांनी आपलं आता एक प्रसिद्ध गाणं आहे दादांचं, चल गा हरणे तुरु तुरु चिमण्यावरती भुरू. हे गाणं दादांनी तयार केलं. चालही बसवली, सगळं झालं. रामकदमांना ती चाल ऐकवली. चाल ऐकता ऐकता रामकदम अक्षरशः नाचायला लागले. अरे वा. हा, ते श्रावण यशवंतच्या आवाजातलं गाणं होतं ना ते. हो. त्या पिरियड मध्ये ते रेकॉर्डिंग सुद्धा झालेलं नव्हतं. हा. मग त्या पिरियड मध्ये दादांनी त्यांना ते गाणं ऐकवलं. सर म्हणे मी अशा पद्धतीने गाणं करतोय चित्रपटासाठी 45 साठी. तर मग त्या पिरियड मध्ये गाणं ऐकल्यानंतर सगळं झालं. जवळजवळ हा जो 45 चित्रपट आहे 50% पूर्ण झालेला होता. पण पुढच्या 50% पूर्ण करण्यासाठी त्याला आर्थिक जे आपण पाठबळ म्हणतो ते आर्थिक पाठबळ न मिळाल्यामुळे तो चित्रपट पूर्ण होऊ शकलाच नाही. आपण नाशिकचे डॉक्टर कैलास कमोद यांना ओळखत असाल. हो, नाव ऐकून. हा. तर ते दादांविषयी काय बोलतायत ते आपण याच्यानंतर ऐकूया. वामनदादांबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे वामनदादा एक प्रामुख्याने भीमशाहीर होते असं म्हणूया. ते या आधीचे दोन आपण जर विचार केला की प्रल्हाद शिंदे आणि विठ्ठल उमप यांच्यापेक्षाही 10 वर्ष आधीचे 1922 सालचे. अच्छा. आणि ते बीड जिल्ह्यातून ते नाशिकला आलेले होते. नाशिकलाच नंतर ते स्थायिक झाले. पण वामनदादांचं वैशिष्ट्य स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या वेळेला दलितांची अवस्था की त्यांना अस्पृश्यतेचा त्रास किंवा चटके इतके सोसायला लागायचे ना की त्यांना पाणी सुद्धा कोणी पाजत नसत. त्यावेळेला त्यांनी लिहिलेली एक कविता सांगतो. एकच ओळीमध्ये किती ताकद आहे ती बघा बरं का. पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग, लई नाही माझ भरग इवलस गाड ग, पाणी वाढ ग. म्हणजे एवढ्याशा गाडग्यामध्ये त्या मडक्यामध्ये मला पाणी दे. खूप जास्त काही मी मागत नाही, पण तो किती आर्थतेने विनवणी करतोय ह्या एका ओळीतली ताकद तुम्ही लक्षात घ्या. निश्चितच. आणि त्यावेळेसच्या परिस्थितीची जाणीव सुद्धा आपल्याला या ओळीवरून येते. हा, की थोडा साम्यवादी विचार त्यांचा. तर ते असं म्हणायचे, टाटा बिर्ला बाटा सांगा धनाचा साठा, कुठं आहे आमचा वाटा, कुठं आहे हो. टाटा बिर्ला बाटा सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं आहे हो. तर अशा म्हणजे क्रांतिकारक कविता वामनदादा कर्डकांचे होते. अर्थात क्रांतिकारक विचार जरी असला तरी
त्यांनी लोकगीतं पण लिहिली, भावगीतं सुद्धा लिहिली. त्यांचं पिंड लोकगीतांचं. त्यांचा पिंड लोकगीतांचा. त्यांनी या क्रांतिकारक विचारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली तेव्हा माझ्या भीमाचा पक्ष स्थापन झाला हो अशी तऱ्हेची गाणी म्हणत ते पूर्ण महाराष्ट्रभर त्या पक्षाचा प्रचार करत फिरले. पण तुम्हाला आम्हाला रोजची वामनदादा कर्डकांची माहिती असलेली गाणी म्हणजे चल ग हरणे तुरु तुरु चिमण्या उडती भुरू भुरू झर 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 पाय उचल चल रान मळ्याची वाट धरू. ते गाणं आपल्याला माहिती. आणखीन एक खूप फेमस गाणं दादांचं कोणतं, यो 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 पावना सखूचा मेवना तुझ्याकडे बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग. तर ही जी गाणी त्यांची आहे लोकगीताच्या अंगाने जाणारी ती सुद्धा खूप वाजली. त्यांच्या रेकॉर्ड सगळीकडे वाजत असायच्या. श्रोते, यानंतर आपण वामनदादा कर्डक यांची काही गीते ऐकणार आहात. चल ग हरणे तुरु तुरु चिमण्या उडती भुरू भुरू. चल ग हरणे तुरु तुरु चिमण्या उडती भुरू भुरू. भर 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 पाय उचल चल रान मळ्याची वाट धरू. चल ग हरणे तुरु तुरु. हरणी माझी गुणी कशी मळ्यात येती रोज अशी. हरणी माझी गुणी कशी मळ्यात येती रोज अशी. मी पण देते तुला खावया हिरवा सारा पान भरू. चल ग हरणे तुरु तुरु चिमण्या उडती भुरू भुरू. चल ग हरणे तुरु तुरु. ही सुनबाई पहा तरी कष्ट बिचारी किती करी. ही सुनबाई पहा तरी कष्ट बिचारी किती करी. पहाटे पासून उसंत ना तरी सासूबाई करते कुरू कुरू. चल ग हरणे तुरु तुरु चिमण्या उडती भुरू भुरू. चल ग हरणे तुरु तुरु. ह्या गावातील सुहासिनी पाटावरती धुती धुणी. ह्या गावातील सुहासिनी पाटावरती धुती धुणी. आला म्हणती माझा मुरारी दिसता कोणी वाट करू. चल ग हरणे तुरु तुरु चिमण्या उडती भुरू भुरू. चल ग हरणे तुरु तुरु. मोठ करी या पाट करी माहो विसावा थोडा तरी. मोठ करी या पाट करी माहो विसावा थोडा तरी. राव जरा से ह्या चिलमीचे झुडके मारा धुरू धुरू. चल ग हरणे तुरु तुरु चिमण्या उडती भुरू भुरू. चल ग हरणे तुरु तुरु. बसला वामन बांधावरी उरड्या संग न्यारी करी. बसला वामन बांधावरी उरड्या संग न्यारी करी. नांग देतो एकटाच खातो तोंड काय चाललं तुरु तुरु. चल ग हरणे तुरु तुरु चिमण्या उडती भुरू भुरू. भर 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 पाय उचल चल रान मळ्याची वाट धरू. चल ग हरणे तुरु तुरु. ये पाहुणा सपूचा मेहुणा. हे पाहुणा सपूचा मेहुणा तुझ्याकडं बघून हसतोय ग. काहीतरी घोटाळा दिसतोय ग. काहीतरी बाई घडलंय खरं अंगात पाखरू पडलंय खरं. काहीतरी बाई
घडलंय खर पंदात पाखरू पडलंय खर मधावर माझी बसावी जाची कसाच जिलगून बसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग प्रेमाचा फासा टाकून असा आपला साहा केलच कसा प्रेमाचा फासा टाकून असा आपला साहा केलच कसा नवतीचा नुरा भुललाई पुरा जाळ्यात माझा हा बसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग गुळाला मुंगळा चिटकून बस मेटकुट तुमचं दिसतंय तसं गुळाला मुंगळा चिटकून बस मेटकुट तुमचं दिसतंय तसं होतील का राणी लागून खाणी असंच काहीतरी फुटतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग मिठाची विटावी गोडी अमृताची विटावी गोडी तुझी मिठाची विटावी गोडी अमृताची विटावी गोडी म्हणून हा मेला वामन सचीला मोठ मोठ डोळ वाचतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग हे पाहुणा प्रकृता मेहुणा तुझ्याकडं बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग तुझ्याकडं बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग तुझ्याकडं बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग सूरतेच छेडिता या कार्यक्रमात आपण महाराष्ट्राची लोकधारा अर्थात लोकसंगीतावर आधारित हा कार्यक्रम ऐकत आहात. रेडिओवर एक भावगीत लागतं वामन दादांचं आजही लागतं इतकं छान आहे ते सुमन कल्याण पूर्ण गायलेलं बहुतेक नदीच्या पल्ल्या डोबाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट हे जे भावगीत आहे हे वामन दादांचं इतकी आळवी भावगीत लिहितो नदीच्या पल्ल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट हे वामन दादांचं वैशिष्ट्य होतं आणि अशा कविता त्यांनी खूप केल्या लोकगीतं पण त्यांनी खूप केली वामन दादांनी नाशिकच्या आपल्या द्वारका परिसरामध्ये देवळाला नाका त्याला म्हणतात त्या परिसरात ते राहत असत असं वामन दादांबद्दल बरंच काय माझा त्यांचा वैयक्तिक सहवास खूप आला. अच्छा वामन दादांच्या बरोबरीने मी बऱ्यापैकी काम केलंय त्यामुळे मला जास्त आपुलकी वाटते आणखीन बोला सांगते ऐकामधलं तुम्हाला माहित असलेलं गाणं म्हणजे बुगडी माझी सांडली ग ते गदी माडगुळकरांनी लिहिलं होतं. बरोबर जाता साताऱ्याला ग माझ्या म्हाताऱ्याला ते जे आहे हे गदी माडगुळकरांचं होतं आणि श्रेय नामावलीमध्ये सांगते ऐकायच्या गीतकार म्हणून गदी माडगुळकरांचंच नाव होतं परंतु त्यात एक गाणं वामन दादांचं समाविष्ट होतं त्या सिनेमामध्ये वामनदादा कर्डकांनी आणि ते गाणं इतकं छान होतं. सांगा या वेळी सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला सांगा या वेडीला हे वामनदादा कर्डकांचं गाणं होतं. आता दुर्दैवाने ते श्रेय नामावली त्यावेळेला ते अगदीच उत्करू असल्याने ते आलं नाही ते पण हे गाणं त्यांचं तर ऐकूया आपण ते गाणं. सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला सांगा ह्या वेळीला तुला न्यावयाला ग घेऊन गाडी आलो सर्व सोडून मी शेतवाडी तू असताना जोडीला बुरखाच्या गाडीला नवा रंग येईल गुलाबी काढीला सांगा ह्या वेळीला
सांगायच्या वेड्याला माझ्या घरघण्याला कशी जाऊ सांगा मी सासूरवाडीला सांगायच्या वेड्याला गाडी कुणाची शिकवाडी कुणाची बघाली नका टाक मोठेपणाची सांगाया खोपडीला नाची काना खोपडीला कशी जाऊ सांगा मी सासूरवाडीला सांगायच्या वेड्याला सांगायच्या वेडीला माझ्या गुलछडीला तिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला सांगायच्या वेडीला बरे नाही तुझे हे माहेरी राहणे तुझा तू बदनाम होशील याने तुझा वाढवडीला अंतर मरुडीला हे घात होईल तुझ्या पिढीला सांगायच्या वेडीला सांगायच्या वेड्याला माझ्या घरघण्याला कशी जाऊ सांगा मी सासूरवाडीला सांगायच्या वेड्याला आहे थोर मी थोर माझ्या पिढीची भली राजगावात इज्जत पित्याची आहे मान त्याला अंच्याच्या पगडीला अरे हसतील सारे तू सारे परवडीला सांगायच्या वेड्याला सांगायच्या वेडीला माझ्या गुलछडीला तिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला सांगायच्या वेडीला नको भांडू भांडण दिपो पास जाईल तुझा माझा कंटा मी पंचातून येईल बसेन सावडीला त्या पंचाच्या गोडीला तुला मात्र मी येईल मी याच घडीला सांगायच्या वेडीला माझ्या गुलछडीला तिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला सांगायच्या वेडीला सांगायच्या वेड्याला सांगायच्या वेडीला सांगायच्या वेड्याला नदीच्या पल्याड बाई काढिलई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट नदीच्या पल्याड बाई काढिलई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट नदीच्या पल्याड बाई काढिलई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची ओलांडता झाडी लागे रामाची टेकडी दिसते तेथून माझ्या मामाची झोपडी ओलांडता झाडी लागे रामाची टेकडी दिसते तेथून माझ्या मामाची झोपडी झोपडी पासून वाहे झुळू झुळू पाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट नदीच्या पल्याड बाई काढिलई दाट तिथूनच
गारवा पुरवितो पाणी उभ्या पिकाला रहाट तिथूनच गाई माझ्या माहेराची वाट नदीच्या कल्याण बाई नवीनही दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट मुलं मामाची पाहून उतारतो सीण मामीच्या मायेत रात्र एखादी राहून मुलं मामाची पाहून उतारतो सीण मामीच्या मायेत रात्र एखादी राहून माहेराची ओढ लागे होतात पहाट तिथूनच गाई माझ्या माहेराची वाट नदीच्या कल्याण बाई नवीनही दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट पुढे जरा जाता लागे जीवाचा शिवार कसलेली शेती पीक देई दाणेदार पुढे जरा जाता लागे जीवाचा शिवार कसलेली शेती पीक देई दाणेदार धान्यापरी साठ उभी गोंधळ्याची ताट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट नदीच्या कल्याण बाई नवीनही दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट नदीच्या कल्याण बाई नवीनही दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट नदीच्या कल्याण बाई नवीनही दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट सुरतेच छेडता कालांतराने पुढच्या 1-2 वर्षामध्ये मधुकर पाटकांची त्यांची ओळख झालेली होती दादांची. हो ते पण चांगले कवी होते. हो मग मधुकर पाटकांनी मग दादांचे 38 गाणे HMV कंपनीला रेकॉर्डिंग केली. अच्छा. त्याच्यात मग काही भीमगीते होती आणि काही लोकगीते घेतली. मग त्याच्यामध्ये भीमगीतं आणि लोकगीतं श्रावणेश्वर त्यांच्या आवाजात गाऊन घेतली, प्रल्हाद शिंदेच्या आवाजातही गाऊन घेतले त्या पिरियडमध्ये. मग त्याच्यामध्ये मग त्या 38 पैकी मग काय उरलेली गाणी रंजना शिंदे, रोशन सातारकर, सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात त्यांनी ते गाऊन घेतली अच्छा. त्या काळामध्ये. आजही ते आकाशवाणीवरती लावले जातात. मग तिथं चलगारने तुरु तुरु यो यो पाहुणा लावणी जर म्हटली, वारा हलता झुलता वारा, सांगे साख्याला तारा ही एक लावणी केली. त्याच्यानंतर सुनबाई असली गाली, सासूबाई म्हातारी झाली, अशा प्रकारच्या 2च लावण्या त्यांनी फक्त रेकॉर्डिंग केल्या त्या काळामध्ये. वा
टाका पलंग परसदारा हो सांगे सख्याला तारा टाका पलंग परसदारा वारा हलता झुलता वारा पुनवीची परभणी रात उसळी मनच्या मनी रात पुनवीची परभणी लाट उसळी मनच्या मनी ऐकाव माझ धनी रंगुनी रात नर्तणी वाजू द्या खुशाल बारा टाका पलंग परसदारा हो सांगे सख्याला तारा टाका पलंग परसदारा वारा हलता झुलता वारा कोण धनगर जमवुनी लाख मेढर गगनात कोण धनगर जमवुनी लाख मेढर काढी तो धार सरसरा त्याच्याच जमिनीवर सांडल्या दुधाळ दारा टाका पलंग परसदारा हो सांगे सख्याला तारा टाका पलंग परसदारा वारा हलता झुलता वारा वामनीची लावणी एता शुक्राची चांदणी सांगे वामनीची लावणी एता शुक्राची चांदणी गरजेल त्या क्षणी माझी ही चिंता हरा आधीच आवरू पसारा टाका पलंग परसदारा हो सांगे सख्याला तारा टाका पलंग परसदारा वारा हलता झुलता वारा वारा हलता झुलता वारा सांगे सख्याला तारा टाका पलंग परसदारा हो सांगे सख्याला तारा टाका पलंग परसदारा वारा हलता झुलता वारा वारा हलता झुलता वारा वारा हलता झुलता वारा सुरतेच खेळता त्या पिरियड मध्ये रेकॉर्डिंग करता सांगताय का ज्या चित्रपटात गाणं गेलंय हा वामनदारांचं तर त्या पिरियड मध्ये वामनदारांना फक्त 50 रुपये त्या गाण्याची मिळाली हा तर त्या पिरियड मध्ये मग नंतर पंचारती चित्रपटाचं ज्यावेळेस फ्लॉप झालं त्याच्यानंतर मग दादासाहेब गायकवाडांना वामनदारांची फार गरज होती नाशिकमध्ये चळवळीसाठी सक्रिय. मग त्या पिरियड मध्ये वामनदारांनी पत्नी शांताबाई यांना पत्र पाठवून बोलून घेतलं व मी पुण्यामध्ये तर मग त्यांनी दादासाहेब गायकवाडांना हे सांगितलं की दादा पुण्यामध्ये आहेत. तर मग त्यांनी दादांना पुण्यामध्ये बोलवणं पाठवलं. मग त्या पिरियड मध्ये दादांनी विचार केला की मला एका गाण्यासाठी 50 रुपये मिळत आहेत चित्रपटाला दिलं तर, आणि लाईव्ह प्रोग्राम मध्ये जर मी कार्यक्रम केला तर 300-350 रुपये मला एका लाईव्ह प्रोग्रामचे मिळत आहेत. मग याच्यावरती माझी रोजी थोडीफार चालू शकते कारण आधार नव्हता. मग त्या पिरियड मध्ये दादांनी चित्रपटाचं नाव सोडलं आणि चळवळीमध्ये सक्रिय झाले. पण मग ते स्टेज शो वगैरे करायचंय ना
हा? स्टेज शो वगैरे सगळे करायचे ते. अच्छा, तुम्ही त्यांच्या शोला हजर असायचे तर त्याच्या काही एक दोन आठवणी सांगा ना, शो त्यांच्या बरोबर करत असतानाच्या. शो म्हटलं तर दादा मला जसं आठवत आहे म्हणजे वयाच्या 14-15 वर्षापासून हा. म्हणजे दादांचं 80-82 वय होतं त्या पिरियड मध्ये. अच्छा. त्या पिरियड मध्ये मग दादांना पॅरालाइस झालेला होता अगोदर, त्याच्यामुळे चालवणंही नव्हतं. एकीकडे वामनदारांची सुपुत्र आहे रवींद्र म्हणजे माझे वडील, त्यांची तब्येत त्या पिरियड मध्ये नादुरुस्त असल्यामुळं त्यांनाही दादांबरोबर फिरणं अशक्य होतं. मग मला फिरावं लागत असे. मग कुठं सत्कारांचे कार्यक्रम होत असेल तर कुठं गायनाचे कार्यक्रम होत असेल, मग तिथे वामनदारा आवर्जून गात असेल. आज जवळजवळ त्या प्रत्येक कार्यक्रमाला 15,000 ते 20,000च्या वरतीच पब्लिक असत. मग तिथं काय मार्गदर्शन असेल वामनदारांचं, ते आठवणी सांगत असत, सत्कारही होत असत, कार्यक्रमही होत असत. पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्याबरोबर फिरण्यात आलं. महाराष्ट्राच्या बाहेरही गेलो, वर तुमचं भोपाळ, इकडं बेळगाव, त्याच्यानंतर बिदर झालं, अरे वा. दिल्लीला झालो. त्याच्यानंतर दिल्लीला दादांचा सत्कार करणं झाला होता. दिल्लीला 2 सत्कार झाला दादांचा. त्याच्यानंतर मग वामनदारा वारल्यानंतर काय मग राष्ट्रपतींनी श्रद्धांजली वाहिली के आर नारायणांनी. एकदा के आर नारायणांच्या हस्ते सत्कार झालेला होता. समाधीकडे त्या वाटही वळावी, समाधीकडे त्या वाटही वळावी, समाधीकडे त्या वाटही वळावी, समाधीकडे त्या वाटही वळावी. तिथे आसवांची फुलेही गळावी, तिथे आसवांची फुलेही गळावी, समाधीकडे त्या वाटही वळावी. जिथे माऊलीची चिता ती जळाली, जिथे माऊलीची चिता ती जळाली, जिथे माऊलीची चिता ती जळाली, जिथे माऊलीची चिता ती जळाली. धूळ त्या स्थळाची मस्तकी मळावी, धूळ त्या स्थळाची मस्तकी मळावी, समाधीकडे त्या वाटही वळावी. लाविता समाधी समाधी समोरी, लाविता समाधी समाधी समोरी, दशा या जीवाची आईला कळावी, दशा या जीवाची आईला कळावी. समाधीकडे त्या वाटही वळावी. पाहण्या सदा ते मुख माऊलीचे, पाहण्या सदा ते
रूप माऊलीचे पाहण्या सदा ते मुख माऊलीचे पाहण्या सदा ते मुख माऊलीचे तिथे थोडी जागा मलाही मिळाली तिथे थोडी जागा मलाही मिळाली समाधीकडे त्या वाटही वळाली वामन मला तू जाळशील जेवा वामन मला तू जाळशील जेवा वामन मला तू जाळशील जेव्हा वामन मला तू जाळशील जेव्हा समाधी पुढे त्या चिताही जळाली समाधी पुढे त्या चिताही जळाली समाधीकडे त्या वाटही वळाली तिथे आसवांची फुलेही गळाली समाधीकडे त्या वाटही वळाली समाधीकडे त्या वाटही वळाली सुरतेच छेडता तेव्हा श्रोते हो हा होता आजचा महाकवी वामन दादा कर्डक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सादर केलेला सूरतेच छेडिता हा विशेष कार्यक्रम. महाकवी वामन दादा कर्डक यांचं 15 मे 2004 रोजी दुपारी 2:30 वाजता निधन झालं आणि आज 15 मे 2019. तेव्हा त्यानिमित्त हा विशेष कार्यक्रम श्रोते हो आपणास निश्चितच आवडला असेल असं समजून आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो. आणि आजच्या कार्यक्रमात त्यांचे नातू वैभव रवींद्र कर्डक हे आमच्या रेडिओ विश्वासच्या स्टुडिओत वेळात वेळ काढून उपलब्ध झाले आणि त्यांच्याकडून आपल्याला वामनदादा कर्डकांविषयीची बरीच माहिती उपलब्ध झाली. तेव्हा आपण रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही माहिती दिली त्याबद्दल रेडिओ विश्वासतर्फे मी आपले आभार मानतो. तेव्हा श्रोतेहो हा होता आजचा सूरतेच छेडिता हा कार्यक्रम आणि याबरोबरच मी विश्वास शेरीकर आजच्या सूरतेच छेडिता या कार्यक्रमापुरता आपला निरोप घेतो. श्रोते हो आजचा कार्यक्रम आपणास कसा वाटला याविषयीचे आपले अभिप्राय आपण रेडिओ विश्वास@gmail.com किंवा थेट 2472626 या क्रमांकावर कळवू शकता. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.